रात्रीची वेळ होती. सगळीकडे अंधार पसरलेला होता. त्या दवाखान्यामध्ये सर्वत्र सन्नाटा पसरलेला आणि त्यातच चमकणारे दोन डोळे, ते पण लाल जाळासारखे. पांढरा गाऊन घातलेली बाई. आपोआप दरवाजा बंद झाला. रोहन आणि निलेश कसेबसे गावात वापस आले, पण त्यांचा मित्र समीर अजूनही सापडला नाही. समीर सोबतच रोहन पण मरणाच्या दारातून म्हणजे मृत्यूच्या दारातून कसा बसा वापस आला. रोहनने हा रिअल हॉरर किस्सा आपल्यासोबत शेअर केला. समीर सोबत काय घडलं, किती भयंकर प्रसंग समीर सोबत घडला हे आपल्याला रोहनने सांगितलं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रोहनने सांगितलेला हा एक रिअल किस्सा ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. गोष्ट आहे पुण्यातील एका छोट्याशा गावातल्या जुन्या आणि बंद पडलेल्या दवाखान्यातली. सह्याद्री ग्रामीण रुग्णालय या दवाखान्याचं नाव होतं. गावात अशी अफवा होती की त्या हॉस्पिटलच्या 3ऱ्या मजल्यावर रात्री अजूनही कोणीतरी फिरते आणि चिरकते. रोहन, समीर आणि निलेश हे 3 मित्र. डेअरिंग करायला त्यांना खूप जास्त आवडायचं. एकदा गावात चर्चा सुरू झाली होती की त्या हॉस्पिटलच्या 3ऱ्या मजल्यावर रात्री 3 वाजता आपोआप लाईट लागतो म्हणून, आणि खिडकीत कोणीतरी उभं असल्यासारखं दिसते. रोहन लगेच म्हणाला, चला आपण जाऊन बघूया खरंच आहे का ते, कारण अशा सगळ्या गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही, हे सगळ्या अफवा असतात. समीर म्हणाला, नको यार, मला भीती वाटते. पण निलेशने समीरला थोडा फोर्स केला आणि मग 3 जण तयार झाले. रात्रीचे 2 वाजले होते. 3 जण टॉर्च घेऊन हॉस्पिटलकडे निघाले. हॉस्पिटलचा जे मेन गेट असते ते अर्धवट उघडा होता. आत शिरताच त्यांना थंड वाऱ्याची झुळूक आली. वाळलेले पानं कडकड कडकड आवाज करत होते, जसं की म्हणजे तुडवल्यासारखं, आणि कोणीतरी मोठा श्वास घेतला असा आवाज आला. भिंतीवर जुन्या पेशंटची नावं, तुटलेले स्ट्रेचर्स सगळीकडे, आणि मकड्यांचे जे जाळे असतात ते दिसत होते. हळूहळू 3 जण जिना चढून वर गेले. पहिला मजला बिलकुल शांत, 2रा मजला अजून शांत, पण कुठेतरी एक पाण्याचा आवाज येत होता. टप 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 असा. निलेश म्हणाला, तिकडे टॉर्च कर रे, बघू दे यार, कोणीतरी आहे वाटायला. 3 पण शांत. ते 3 त्या 3ऱ्या मजल्यावर पोहोचले. भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, ICU, प्रवेश निषिद्ध. घड्याळात आता 2:59 झाले होते. अचानक 3 वाजताच कॉरिडॉरचा जे शेवटच्या रूममधला एक लाईट होता ते आपोआप ब्लिंक करू लागला. ती रूम होती रूम नंबर 307, म्हणजे 307 रूम नंबर. दरवाजा हळूच कर्कश कर आवाज करत उघडला. रूममध्ये एक जुना हॉस्पिटलचा बेड होता आणि बेडवर कोणीतरी झोपल्यासारखं दिसत होतं, पण चेहरा अंधाऱ्या सावलीत होता. समीर कुजबुजला, चला यार, इथून मला वेगळंच वाटायला लागलं. तेवढ्यात त्या सावलीतून मान वर आली आणि चेहरा दिसत नव्हता, पण डोळे मात्र लाल दिसत होते आणि चमकत होते.
त्या तिघांच्या पोटातलं पाणी आटू लागलं. एका बाईचा आवाज आला, माझं बाळ कुठं आहे, माझं बाळ. रोहन घाबरून मागे सरकला. ते तिघं पण बाहेर पळायला लागले, पण कॉरिडॉरचा दरवाजा आपोआप बंद झाला. लाईट फ्लिकर होऊ लागल्या. भिंतीवर अचानक रक्तासारखे लाल अक्षर स्पष्ट दिसू लागले, तुम्ही मला सोडलं निलेश. आता निलेशच्या मोबाईलची टॉर्च मात्र बंद झाली. समीर जोरात ओरडला, अबे रोहन, निलेश, अबे कुठे हवे तुम्ही. कोणाचाच आवाज येत नव्हता, फक्त पावलांचा आवाज येत होता. टक 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 टक. ती बाई कॉरिडॉरच्या शेवटी उभी होती. हॉस्पिटलचा जुना गाऊन, केस मोकळे, डोळ्याच्या जागी फक्त 2 खड्डेच. ती हळूहळू त्यांच्या दिशेने चालू लागली आणि बोलली, मी इथेच मेली. माझ्या बाळाला वाचवायला कोणीच आलं नव्हतं. अचानक समीर खाली कोसळला. त्याला कोणीतरी पायाला धरून ओढत नेऊ लागलं, पण तिथं बघितलं तर कोणीच दिसत नव्हतं. निलेश आणि रोहन जोरात ओरडतच जिन्याकडे पळाले आणि ते खाली पोहोचले आणि बाहेर धावत घराचा रस्ता धरला. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात बातमी पसरली, काल रात्री 3ऱ्या मजल्यावर लाईट लागला होता म्हणून. रोहन आणि निलेश गावात आता वापस आले, पण त्यांचा मित्र समीर कोणालाच सापडला नाही. त्याचा खूप शोध घेऊन सुद्धा समीर सापडला नाही. पण हॉस्पिटलच्या 3ऱ्या मजल्यावर रूम नंबर 7 मध्ये आता एका नावाच्या 2 सावल्या दिसू लागल्या आणि रात्री 3 वाजता अजूनही तिथून तोच आवाज येत होता, माझं बाळ कुठे आहे, माझं बाळ.